नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा एक माहितीचा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहोत। आज आपण आहोत पुणे म्हाडा जे घर आहे त्या घरामध्ये आलेलो आहोत। परंतु इकडे आल्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी आवडली ती म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न जे असतं प्रशस्त असं घर असावं, मोठं घर असावं, त्याबरोबर गार्डन, मुलांसाठी खेळण्यासाठी व्यवस्था, त्याचबरोबर मुलांना स्विमिंग पूल असावा, त्याचबरोबर जिम किंवा इतर जे क्लब हाऊस आहे ते असावं, त्याचबरोबर आपल्या वयस्कर लोकांसाठी मंदिर असावं, पार्किंग असावी, फ्लोर राईज नसावा, ह्या सगळ्या अशा महत्त्वाच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाला आवडणाऱ्या अशा आपण एक म्हाडा फ्लॅटमध्ये आत्ता सॅम्पल फ्लॅटमध्ये आलेलो आहोत। मी ह्या सॅम्पल फ्लॅटमध्ये आता बसलेला आहे आणि आता आपण त्याबद्दल माहिती घेणार। ज्या पद्धतीने आपण गेल्या 7 वर्षापासून सिडको म्हाडा PMRDतील वेगवेगळ्या गृह प्रकल्पातील माहिती आपल्याला सर्वसामान्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचबरोबर आजपर्यंत हजारो विजेत्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी घराच्या फॉर्म भरण्यापासून घरासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्र तयार करण्यापासून 100% गृहकर्ज मंजूर करून सरकारी बँकेमध्ये करून देण्यापासून 7.3% इंटरेस्ट रेटने सरकारी बँकेमध्ये गृहकर्ज मंजूर करून देण्यापासून घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकारी मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण इतर चॅनलप्रमाणे फक्त माहिती देत नाही आहोत, तर आपल्या पुणे किंवा मुंबईतील आपल्या ऑफिसला आल्यानंतर याची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण मार्गदर्शन आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत। याच पद्धतीने आज आपण आलेलो आहोत पुणे म्हाडाच्या लॉटरी संदर्भामध्ये। तर या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने यापूर्वीसुद्धा आपण फक्त माहिती नाही देत आहोत, तर आपण गेल्या सिडको बामणडोंगरी 8,000 विजेत्यांचे प्रत्येकी 6 लाख रुपये रेट कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो। त्यासाठी आपल्याला वेगळं आंदोलनं करून राजकीय ह्या सगळ्या 8,000 सिडको विजेत्यांना संघटित करून राजकीय नेत्यांपर्यंत घेऊन जाऊन त्यांचं किंवा पक्षश्रेष्ठी यांच्यापर्यंत घेऊन जाऊन किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत घेऊन जाऊन आपण त्यांचे प्रत्येकी 6 लाख रेट कमी केलेले आहेत। त्याचबरोबर आत्ताची सिडको 26,000 घरांची लॉटरी या संदर्भात ह्यासुद्धा विजेत्यांना संघटित करून गेल्या 1 वर्षापासून आपण त्यांचे घरांचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि यासाठी वेगवेगळ्या पक्षश्रेष्ठी किंवा आपल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपण दोन वेळा विषय घेण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत। त्यामुळे त्या 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांचे सुद्धा दर लवकरच कमी होतील ही अपेक्षा आहे। भविष्यात 22,000 सिडको लॉटरी सुद्धा येणार आहे, त्यामध्ये सुद्धा आपण घर घेऊ शकता। त्यामध्ये सुद्धा घरांचे दर हे कमी होण्याची शक्यता ह्या आपल्या प्रयत्नांमुळे शक्य होणार आहे। तर आज आपण आलेलो आहोत म्हाडा पुणे यातील ह्या प्रोजेक्टमध्ये। पुणे ह्या प्रोजेक्टच्या सॅम्पल फ्लॅटमध्ये मी आहे, परंतु ह्या प्रोजेक्टची विशेषता अशी आहे की आपण विदाऊट म्हणजे कोणत्याही इन्कम क्रायटेरिया नसलेला, म्हणजे ज्याचं EWS, LIG, HIG, MIG यापेक्षाही जास्त इन्कम आहे ते सुद्धा घर घेऊ शकणार आहेत। ही लॉटरी सिस्टीम नाही आहे, तुम्ही स्वतः येऊन फ्लॅट पाहू शकता आणि डायरेक्टली बुक करू शकता। त्याचबरोबर आपण आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या घरच्यांना 2 किंवा 3 फ्लॅट्स किंवा आपण स्वतःच्या नावावर आपल्याला जेवढे फ्लॅट आपण इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने असू द्या किंवा आपल्याला आपल्या सोयी अनुसार असू द्या 2 पेक्षा जास्त आपल्याला फ्लॅट घेण्याची संधी इथे उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे ती सर्व खूपच प्राईम लोकेशन आहे। पुणे मुंबई हायवेपासून अगदी लगत आहे आणि इथून जी IT पार्क आहे ते पण जवळच आहे, हिंदोडी IT पार्क जवळ आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या लोकेशनमध्ये आपल्या सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार, ते पण प्रशस्त अशा 850 कार्पेट असलेल्या फ्लॅटचं आपण इथे आपल्या म्हाडाच्या घरांमध्ये आपलं घराचं स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने म्हाडाने खूप चांगला हा उत्तम प्रोजेक्ट बनवलेला आहे। तर आपण आज सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत। यामध्ये पार्किंग, त्याचबरोबर
इथे 3 लिफ्ट आहेत, त्यामुळे 3 लिफ्टमुळे 22 मजली टॉवर जरी असलं तरी आपल्याला ती सुविधा आपल्याला होणार आहे. आपल्याला फ्लोर राईज नसल्यामुळे आपण कोणताही फ्लोअर आपल्या मनाप्रमाणे आणि साईडचा फ्लॅटसुद्धा चॉईस करू शकणार आहात. इन्कम क्रायटेरिया नाही आहे, त्याचबरोबर फ्लोर राईज नाही आहे, त्याबरोबर तुम्हाला डोमेसाईलची कंपल्सरी नाही आहे, त्याचबरोबर आपल्याला जे काही म्हणजे जी तयारी आपल्याला आपल्या चॉईसप्रमाणे फ्लॅट पाहून आपण त्या तो फ्लॅट घेऊ शकणार आहात. तर त्यामुळे लवकरात लवकर आपण जर माझ्या नंबरवर संपर्क केला तर मी तुम्हाला सहकार्य किंवा मदत करण्याचा प्रयत्न करेन. माझा नंबर आहे 8149895075. यावरती व्हॉट्सअपला जर मेसेज टाकला तर सहकार्य आपण करण्याचा प्रयत्न करू. तर आज आपण पुणे म्हाडा ह्या प्रोजेक्टमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण 2 BHK आपण सॅम्पल फ्लॅटमध्ये बसलेलो आहोत आणि आता 2 BHK सॅम्पल फ्लॅट आपण पाहणार आहोत. आता हा हॉल आहे. आपण एंट्रन्सपासून स्टार्ट करूया. हा एंट्रन्स असणार आहे. आपल्याला इथे पाहू शकाल हा स्पेस जो दिलेला आहे तो खूप चांगला आहे आणि हा 5x4चा फीटचा हा स्पेस आहे, ज्या ठिकाणी आपण भविष्यात शू रॅक्स किंवा इतर आपण करू शकतो. त्यानंतर आपण हॉलमध्ये आलात तर हॉल हा आपल्याला 11x16चा हा हॉल आहे. तुम्ही पाहू शकता सोफा इतके मोठे असताना सुद्धा व्यवस्थित आपले तिथे हे व्यवस्थित बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्याबरोबर आपण आता व्हेंटिलेशन किंवा फ्रेश आपण इथे पाहू शकता कसं आहे. एकदम छान हॉल असा आहे. त्याबरोबरच बाजूला जो आहे तो डायनिंग आहे. डायनिंगसाठी सेपरेट व्यवस्था आहे आणि डायनिंगच्या बाहेर लगेचच एक बाल्कनी दिलेली आहे. ह्या बाल्कनी असल्यामुळे इथे बाल्कनीमधून आपण पाहू शकता प्रशस्त अशी बाल्कनी 8x3ची आहे ही बाल्कनी. त्यामुळे आपलं हॉलमधूनच आपण याचा आपण पाहू शकता. हा डायनिंग आहे आणि हे किचन. आपल्या ताईंना जे योग्य ठिकाण आणि स्पेस पण भरपूर आहे. हा किचन बरोबर इथे एक ड्राय बाल्कनी दिलेली आहे, ज्या ठिकाणी आपण वॉशिंग मशीन किंवा 8x3ची ड्राय स्पेस आपल्याला दिलेला आहे आणि व्हेंटिलेशन किंवा फ्रेश इथे ह्या ड्राय बाल्कनीमधून आपण पाहू शकता. हा 8x8चा हा किचन असणार आहे. त्याबरोबरच आपण बेडरूमकडे जाऊया. हे कॉमन वॉशरूम आहे आणि याची पण क्वालिटी खूप छान दिलेली आहे. वॉश बेसिन आहे इथे आणि ही जी लॉबी आहे ती 8x3ची आहे. त्याचबरोबर हा 12x11चा हा आपला चिल्ड्रन्ससाठी असलेला हा तुम्ही पाहू शकता. आणि इथे सुद्धा फ्रेशनेस विंडो खूप मोठी दिली असल्यामुळे फ्रेशनेस खूप चांगला आहे. 8x तुम्ही पाहू शकता पूर्ण याची साईज ह्या 12x11 हा असल्यामुळे चिल्ड्रनसाठी खूप चांगला हा बेड आहे. त्याबरोबरच आपण मास्टर बेडरूममध्ये जात आहोत. याच्यामध्ये मास्टर बेडरूममध्ये तुम्ही पाहू शकता हा सुद्धा 10x14चा हा मास्टर बेडरूम आहे आणि व्हेंटिलेशन खूप आहे. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी एक बाल्कनी पण आहे आणि त्याबरोबरच एक मोठा विंडो आहे. त्याच्यामुळे फ्रेशनेस खूप चांगला राहणार आहे. ही जी बाल्कनी आहे ह्यामध्ये आपल्याला एकदम हवेशीर फ्रेश आपल्याला याचा लाभ भेटणार आहे आणि सर्व अम्युनिटीज आपल्याला भेटणार असल्यामुळे निश्चितपणाने गार्डन, स्विमिंग पूल हा मास्टर बेडरूमचा वॉशरूम आहे. तर असा हा खूप छान फ्लॅट आपल्याला इथे पाहायला भेटतो आहे.
आणि आपल्याला डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करावं. तसेच या ही लॉटरी सिस्टीममध्ये म्हाडा प्रोजेक्ट नसल्यामुळे आपल्याला जर घर घ्यायचं असेल तर आपण निश्चितपणाने माझ्या नंबरवर कॉल केलात किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाकला तर आपण मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपण डॉक्टर दिघे न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं तर आपण सिडको म्हाडाच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स आहेत यांचे सगळ्या प्रोजेक्ट्स जास्तीत जास्त प्रोजेक्टला आपण कव्हर करण्याचा आणि व्हिजिट करण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून केलेला आहे. आणि आपण ते सर्व आपल्या डॉक्टर दिघे न्यूज चॅनलच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकाल. धन्यवाद.